ज्याला खरं प्राप्ती असते, मी काय बोलतो की खरी प्राप्ती घन रूपात होते, पण कशी प्राप्ती करावं हे मार्गदर्शन देणार तर तुम्हाला गुरु असला पाहिजे. काय जर अंगत येणारी ताकद अंगत येती जाती, ठीक आहे बाबा येती जाती, मला मान्य येती जाते, पण तू त्यांना बघू शकत नाही, त्यांना जाणून घेऊ शकत नाही, ते तुझ्या अंगात येणार काही पण मागणार खायला, तर तुला कसं कळणार की त्याचे त्यांच्या नावाखाली दुसरी ताकद येऊन खेळत असेल तर, आणि दुसरी ताकद आपल्याला त्रास देत असेल तर. परत एकदा काय गोष्टी सांगतो तर ध्यानपूर्वक आहेत. मग ज्यावेळेस कुळातनं सर्व दिवस मोकळं करतात त्यावेळेस गुरु काय करतं माहिती आहे का, त्यांची कान फुकण्याची विधी करतं. काय करतं? कान फुकण्याची विधी. समजले की नाही? कान फुकण्याची विधी केल्या जातं. कान फुकण्याची विधी ज्यावेळेस होते त्यावेळेस तिथं गुरु त्याच्या ज्ञान इंद्रिय, कर्म इंद्रिय, काय इडा पिंगळा सुषुम्ना नाडी 72,000 नाडींना आज्ञा देतो. काय देतो? जेणेकरून तुमची डोक्यातली माया नष्ट होऊन जाते. आता त्याच्यामध्ये काय 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 करायला होतात? विधान. मग आता काय करतात गुरु, जेव्हा कान फुकतात तर त्यावेळेस कान फुकून त्याच्या सर्व शरीराला इंद्रियाला आज्ञा देतात. आणि जे गुरूंनी साधना केलेली आहे, तपस्या केलेली आहे, जे पण दिव्य शक्ती आहेत त्या सर्व दिव्य शक्तींना ते काय करतात माहिती आहे का, आज्ञा देतात की आजपासून हा माझा शिष्य. कोण? आजपासून हा माझा शिष्य. मग त्या अनुसार सर्व देवी दैवताला वगैरे सर्वांना साक्षी मानून, कुळाच्या देवी दैवतात सर्वांना साक्षी मानून तो विधान दिला जातो. मग तो विधान दिल्यानंतरून काय होतं माहिती आहे का, गुरु कुळाचे दिव्य जी ताकद आहे त्याला प्रकट कसं करायचं तो मंत्र विधान देतो. पहिला काय करतो, जे कुळाचे देवी दैवत आहे आणि त्याच्यामध्ये एक मंत्र अजून देतात, ते त्याची आत्मशक्ती, दिव्य शक्ती प्रकट करण्यासाठी. समजलं? आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःने कितीही प्रयत्न केला तर स्वतःचा जीवात्मा जाणून घेऊ शकत नाही. का की तिथपर्यंत पोहोचायचं कसं तेच माहिती नाही. तर कसं, जर समजा की तुम्ही आता पाण्यात उतरला तर पाण्यातून तुम्हाला बाहेर यायचं तर वाट कुठली शोधणार आहे? पवतच यावं लागणार आहे. मग पवत येण्यासाठी वाट थोडी नाही. आणि जर तुम्हाला आकाशात सोडलं तर तुम्हाला आकाशानं चालत थोडी यायचं, उडत कुठेही पडणारच आहे तुम्ही. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का, जोपर्यंत तुम्हाला वाट दिसत नाही. आता काय होतं की अनेक जण लोक काय बोलतात की एकाग्रता करण्यासाठी, काय एकाग्रता करण्यासाठी हे आज्ञाचक्रावरती केंद्रित करा. काय करतात? आज्ञाचक्रावरती केंद्रित करतात. जेवढे पण मेडिटेशन करणारे वगैरे काय आहेत किंवा काय नाही ह्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगा. पण सर्वात महत्त्वाचं काय की तुमचा जीव आत्मा, जीव आत्माशी तुम्ही कनेक्ट कसं होता आणि कधी होता. काय जर ज्या वेळेस तुमच्याकडे कुळाचे कुळपुरुष असतील, कुळाचे कुळपुरुष असतील किंवा तुम्हाला कुठली दिव्य ताकद प्रसन्न असेल, दत्तगुरू असो किंवा नाथांपैकी कुठली ताकद असो, 84 सिद्धपैकी कुठली ताकद असो, नागा साधू संन्यासीपैकी कुठले असो, समजलं ना, कुठले पण दिव्य ताकद किंवा दिव्य तपस्वी शक्ती जी पण असेल तर ती काय करते माहिती आहे का, ती त्यांच्या तपफळ सामर्थ्यानुसार त्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करते. पण तो ते मार्गदर्शन घेण्याची पात्रताच घेत नाही अंगात. तर मग ते काय करतात, ते स्वप्नाद्वारे दृष्टी देत असतात, दृष्टांत देत असतात, बघ तू कोण, मी कोण आहे, बघ तू मला दाखवतात. मग ते काय होतं, आपल्याला हे घडतं ते घडतं, आपण म्हणतो अरे मला असं का घडलं, मला तसं का घडलं, मला माहिती होतं त्याचं असं होणार आहे, मला आधीवरच कळलं तसं होणार आहे, बघ मला किती कळतं, मला असं कसं काय कळतं किंवा काय नाही. त्यावेळेस आपले कुळाचे किंवा आपली जी पण देवी दैवत ताकद असते तर हे तुम्हाला पुढे आणून दाखवत असते की मी कोण आहे, मला ओळख. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता किंवा काय जातं तिथं तुम्हाला डायरेक्ट अंगाला शारे येतात, मुंग्या येतात. कोण आलं की तुम्हाला अंगाला शारे येणार, कोण आलं की तुम्हाला अंगाला मुंग्या येणार. तर त्यावेळेस त्या साधकांनी एक गोष्ट चेक केलं पाहिजे, त्या साधक असो किंवा साधीने, की बाबा अंगाला मला शारे का येतात. तर त्यावेळेस काय होतं माहिती का, ज्या वेळेस पॉझिटिव्ह एनर्जी असते किंवा निगेटिव्ह एनर्जी असते तर आपली दिव्य शक्ती काय करते माहिती का, आपल्याला सावध करते. बघ कोणतरी हे कोणतरी आलं बघ तू. पण जोपर्यंत आपल्याला दिव्य दृष्टी येत नाही, जोपर्यंत आपले ज्ञान इंद्रिय, कर्म इंद्रियाची शक्ती वाढत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी दिसत नाही. पण ह्याच्या अगोदर पण एक गोष्ट, जोपर्यंत ते गुरु काय करतो माहिती का, जेव्हा कान फुकण्याची विधी झाल्यानंतरून त्याला साधनाद्वारे असं विधान देतो त्याला की त्याचं पहिलं शरीर एकवट होतं. काय होतं? शरीर एकर म्हणजे शरीराची एकाग्रता, शरीरावरती नियंत्रण करणं. कशावरती नियंत्रण करणं? शरीरावरती. त्यानंतर गुरु काय करतो माहिती, शरीरावरती नियंत्रण केल्यानंतर मग आत्मशक्ती कशी जागृत करायची.
ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःची आत्मशक्ती गुरु सांगतो की अशा पद्धतीने जागृत केलं पाहिजे, तशा पद्धतीने जागृत केलं पाहिजे, तर त्या पद्धतीने जागृत होतं. काय तर त्या पद्धतीने आता उदाहरणमध्ये आता मी ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मध्ये सांगतो की जीव आत्मा का असतो, दिव्यशक्ती आत्मा का असतं, ह्याचं प्रॅक्टिकली उदाहरण. बरोबर. तू किती वर्ष घुमत होता तू? 5 वर्ष. 5 वर्ष. बरोबर. कुठल्या कुठल्या देवांचे नाव घ्यायचं? खंडोबाचा प्लस नाथांचे 9 नाथांचे नाव. बरोबर. अंग त्याचं तू नाचायचं, कुठं पण उड्या मारायचा. बरोबर. मग ज्यावेळेस तू इथं आलं, तुझं तंत्र काटन वगैरे केलं, सर्व गोष्टी काढल्या. ठीक आहे. मग आता तू मला सांग, कुठला आला भगवंत तुझ्या अंगात? कोणच नाही आला का? नाही, कोणच नाही. तू सर्व नीट झालास की नाही? पूर्ण क्लिअर झालं. बरोबर. कोणच नाही. आणि घरचे पण सर्व नीट झाले? हो, सगळे नीट झाले. मम्मी पण पॅरलाइज अटॅक मधून रिकवर झाली. बरोबर. 10-15 मिनिटात रिकवर झाली. हा, ते रिकवर झाली. तू माहिती आहे आता हे दुनियाला का मला सांगायला तर मोठं पण वाटत नाही, पण तू स्वतः सांगतो ते चांगली गोष्ट आहे ही. समजलं की ना? आता अजून एक गोष्ट महत्त्वाची ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का? ते प्रॅक्टिकली नीट झालं. त्याच्यानंतर तुला मी साधना दिले. आज तुला किती दिवस झाले? मला आज 5-5.5 महिने. 5-5.5 महिने. बरोबर. 5.5 महिने तुझ्या तंत्रकाटन आलं, तंत्रकाटन करून तू गेला निघून. तू आता दीक्षासाठी सान्निध्यात आलं, त्याला किती दिवस झाले ते सांग मला. मला आता दीक्षेसाठी 2-2.5 महिने. 2-2.5 महिने. बरोबर. 2-2.5 महिन्यामध्ये तुझी आत्मशक्ती जागृत झाली. बरोबर. तुला कळलं तुझ्या स्वतःच्या शक्तीला कसं बोलायचं. तुझी शक्ती पण तुला कळली. मी तुला सांगितलं, तुला ते स्वतःलाच कळलं, पण तरी मी तुला सांगितलं, हिंग दिली नंतरून. समजलं की नाही? मग तेव्हा आधीमध्ये आतामध्ये तुला कसं वाटतंय? भरपूर फरक आहे. आणि आता जर समोरचं कोणी बसलं तर तुला कसं कळतं काय आहे काय नाही, फटाफट सांगतो की नाही? लोकांना तू आता नीट करतो की नाही? मग हे झालं तुझं प्रॅक्टिकली ज्ञान. मग मी काय सांगत असतो तुम्हाला? प्रॅक्टिकली सर्वांनी संगच बोला. काय सांगत असतो? स्वतःचा अनुभव तो महत्वाचा अनुभव. काय कोण काय सांगतं मी तुला एवढ्या दिवसांनी देईन, मी तुला तेवढ्या दिवसांनी देईन? नाही. इथं तुमची कर्मफळ, तपफळ, पात्रताच तुम्हाला इथं साथ देणार. समजलं की नाही? समजलं. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय की ज्या वेळेस गुरु काय करतो, आपली स्वतःची आत्मशक्ती कसं त्याच्याशी कसं संवाद करायचं कसं नाही. मी कितीही जरी सांगितलं तरी तुम्ही कुणी करू शकणार नाही, किंवा हे जे व्हिडिओ माझे बघणार आहेत पुढं कुणी काय तर हे सुद्धा करू शकणार नाही. का की ऑलरेडी यांचं बुद्धी खराब करणारे यूट्यूबवरती त्राटकचे वेगळे व्हिडिओ आहेत. कशाचे? त्राटकचे वेगळे व्हिडिओ आहेत. मेडिसिन जे आपण बोलतो ना, ध्यानधारणा आज्ञाचक्राला करायला लावतात. अनेक प्रकारचे चुकीचे सांगतात ते. मग कसं होणार? आज्ञाचक्र काय आहे? आज्ञाचक्र म्हणजे अनंत कालचा द्वार आहे. काय आहे? आणि जर तुम्ही आज्ञाचक्र ऑन झालं, तुम्ही जर अनंत काल चक्राच्या द्वारमध्ये गेले तर काय होईल? काहीच माहिती नाही तुम्हाला. बरोबर. आता सांगतो की ते काय असतं. काय सांगतो? आज्ञाचक्र काय असतं आणि आज्ञाचक्र म्हणजे काय आणि काय नाही, आणि तसंच जातो कसा. तुम्ही जेवढे पण लोक करतात ना, मी इथंच ध्यान लावतो, इथंच मला ध्यान लागतं, सर्वात चुकीचं आहे हे. ह्यानी बुद्धी भ्रष्ट होते. काय होते? बुद्धी भ्रष्ट होती, वेडं होतं. वेगळ्या वेगळ्या प्रकारची दिव्य शक्ती आतमध्ये इंटर करते. काय करते? आता हेच मी उदाहरण सांगतो. आता कितीक तरी तपस्वी योगी आहेत की भुयारामध्ये काय काय भेटलेले आहेत लोकांना. काय भेटलेले आहेत? जापानमध्ये, चायनामध्ये, सगळीकडं, आपल्या भारतामध्ये सुद्धा. काही काहींचं काय झालेलं आहे, भुयारामध्ये ध्यान धारणा तपसाधना करून स्कळ झालेलं. काय झालेलं आहे? पूर्ण सापळा झालेलं. काही काहींचं काय झालेलं आहे, ध्यानमध्ये जाऊन अंग तर सडलं नाहीये, अंग तर सडलं नाही, पण पूर्ण मातीसारखं कडक झालंय. काय झालंय? मातीसारखं कडक झालंय. ठीक आहे. केसाची वाढ थांबलेली आहे. काही काहींना तर नॉर्मल केस आहेत, काही काहींची वाढ थांबलीत. अनेक व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नाही तर इथून गेल्यानंतर तुम्ही स्वतः सर्च करा, तुम्हाला कळेल. ठीक आहे. आता हे लोक नेमकी ध्यानस्थ गेलेत का मेलेत? मला हे सांगा बरं तुम्ही. ध्यानस्थ गेलेत. हा, अनंत कालचक्रामध्ये ते अडकून. हा, त्याचं ज्ञान तर मी आता देणार आहे ना. तर आता हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता काय होतं, ज्या वेळेस आपण आज्ञाचक्रमध्ये ध्यान करतो, आज्ञाचक्रमध्ये अनंत कमल आहेत. अनंत कमल म्हणजे अनंत पाकळ्या.
काय आहेत? अनंत पाकळ्या म्हणजे अनंत सूक्ष्मद्वार. काय आहेत? आणि अनंत सूक्ष्मद्वार म्हणजे काय आहेत? अनंत ब्रह्मांड. काय आहे? अनंत ब्रह्मांड. आणि ज्यावेळेस अनंत ब्रह्मांडमध्ये आपण आतमध्ये घुसतो त्यावेळेस आपण त्याला मल्टी रिव्हर्स बोलतो, टायमिंग ट्रॅव्हल बोलतो. काय बोलतो? टायमिंग ट्रॅव्हल बोलतो, किंवा त्याला आपण वेगळं डायमेन्शन बोलतो. काय? एकाच वेळेला आपण दुसऱ्या ठिकाणी जाणे, म्हणजे देह या ठिकाणी जाणे, जीवात्मा पलीकडच्या ठिकाणी जाणे. ठीक आहे. आता हे जे माझं जे मी सांगतोय तुम्हाला ज्ञान, हे प्रॅक्टिकली ज्ञान आहे, अनुभवचे ज्ञान आहेत. समजलं की नाही? का की ज्या वेळेस मी साधण्याला बसायचो किंवा काय बसायचो तर त्या टायमाला मी वृक्षाला गुरु मानलेलं होतं. कुणाला? झाडाला. झाडाला गुरु मानलेलं होतं, म्हणून मी जरी गेलो तरी ते मला खिचून आणणार. काय करणार? हा. पण लोक काय करतात? झाडाला कापून टाकतात. झाडच मेन महत्वाचे आहेत की या सृष्टीचं संचालन करतात. ते काय करतात? ते झाड, पाणी, फक्त झाड आणि गंगा माता हे दोन पूर्ण सृष्टीचं संचालन करतात. आणि लोक झाडाची किंमत ठेवतात का? नाही ठेवत. नुसतं कापतात आणि अनेक काय गोष्टी बनवण्यासाठी त्याचा वापर करतात. मनुष्याने सर्व पृथ्वीवरचं काय काय गोष्टी नष्ट करून टाकलेले आहेत. काय केले? त्यांनी स्वतःचं तत्वज्ञान सुद्धा नष्ट केले मनुष्यांनी. समजलं की नाही? आज टेक्नॉलॉजी कुठं गेलेली, काय करते काय नाही. AI आले तर ती काय करते? ज्योतिष सांगते, सगळं सांगते, तुमचं पंचांग बिंचांग सगळं सांगते. कसं काय सांगते? पुस्तकी ज्ञान. पुस्तक त्याचे डाउनलोड करून ठेवलं म्हणून सांगते. पण मनुष्य एकमेव असा आहे जेवढं पण सिद्ध योगी, शुद्ध पुरुष, महायोगी, तपस्वी ह्या सर्वांनी पुराण काळात मध्ये आपल्या स्वतःवरती, शरीरावरती रिसर्च केलेलं आहे. कुणावरती? स्वतःच्या शरीरावरती अध्ययन करून ध्यान धारणाद्वारे सगळे गंधारे शरीरामध्ये 72,000 नाड्याचे आहेत. कसं काय माहिती त्यांना? इडा पिंगळा सुषुम्ना नाडी कुठे आहेत तेच कसं काय माहिती त्यांना? काय? आज्ञाचक्र कुठे आहेत त्यांनाच कसं काय माहिती? बरोबर ना? हे आताच्या रोबोटांना माहिती होतं का? ज्यावेळेस तुम्ही तो ग्रंथ डाउनलोड करताना त्यावेळेस तुम्ही सांगणार. काय करणार? त्या सॉफ्टवेअरमध्ये ज्यावेळेस ग्रंथ डाउनलोड करणार तेव्हा तो सांगणार. पण मनुष्य एक बुद्धीच एक अशी आहे की तो सर्वात श्रेष्ठवान आहे, पण सर्वात बुद्धिवान असून सुद्धा सर्वात मूर्ख आहे. काय आहे? मूर्ख आहे. आता त्या टायमामध्ये सुद्धा कलियुगच होता. ज्यावेळेस रामदेव महाराज वगैरे होते, कलियुगच होता. त्या कलियुगामध्ये ते 1400 वर्ष जगले. किती वर्ष जगले? काय? अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या टायमाला ध्यानस्थ बसल्यामुळं काय होतं? ध्यानस्थ बसल्यामुळं त्याला मूळ त्याच्या शरीराचं ज्ञान नसल्यामुळं तो अनंत कालचक्रमध्ये गेला. अनंत कालचक्रमधला टायमिंग आपल्या भूलोकाच्या टायमिंगमध्ये फरक आहे. समजलं? थोडक्यात ज्यांना इंग्लिश वगैरे कळतं त्यांनी ते मल्टी रिव्हर्समध्ये जातात. बरोबर? हे तिकडे गेले. मग तिथं गेलो काय होतं माहिती आहे? तिथं टाईम वेगळा आहे. काय आहे? तिथं टाईम वेगळा. मग आपण इथं काय म्हणतो की आता आपण इथं भुयारात बसलोय. साधू संत काय करतात? मी बोलतो आता काय, मी तर अरण्यात जंगलात आहे, मी भुयारात आहे, त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही. माझ्या देहाला पण कोणी तिथं टच करणार नाही, का की मी सुरक्षा सर्व करून ठेवलेलं आहे. मग ते ध्यानस्थ बसतात. ते ध्यानस्थ बसल्यानंतर ते वेगळ्या डायमेन्शनमध्ये जातात. तिथं गेल्यानंतर ते विचार काय करतात माहिती का? मी तर काय आहे भुयारामध्ये बसलेलो आहे, त्याच्यामुळं मी 1 वर्ष काय जाणार नाही. मी 1 वर्ष सर्व इथला अनुभव घेईन. काय घेईन? 1 वर्ष मी अनुभव घेईन, किंवा 5 वर्ष अनुभव घेईन, किंवा 2 वर्ष अनुभव घेऊन, किंवा 5 महिने किंवा 2 महिने थांबतो, मग नंतर परत जाईन मी माझ्या इकडं. तर काय होतं की इथं ज्यावेळेस आहे ना ह्या ठिकाणी 5-10 वर्ष होतं ना, तर त्या ठिकाणी फक्त 1-2 तास होतं. किती? 1-2च तास. मग काय होतं माहिती का? आपण आता 1-2 तास थांबलो. आता आपण जरी गेलो, पाहुणे रावण गेलो, काय म्हणलं 2 तास, आपण संध्याकाळी घरी जाऊ. काय विचार करतो? संध्याकाळी घरी जाऊ. आणि जर आपण कुटुंबासह असेल तर अजून आपण कुठं पिकनिक स्पॉटवरती गेलो तर काय करू? 2 दिवस अजून मुक्काम करू, 3ऱ्या दिवशी जाऊ आपण, असं बोलतो. का की कुटुंब संघ असल्यामुळे. बरोबर? मग तिथं तो काय करतो? तपस्वी, त्याचं कोणीच वाट बघणार नाहीये. आणि त्यांनी जो धारणाला बसलेला तो डोंगरात बसलेला. कुठं बसलेला आहे? डोंगरात बसलाय. आणि डोंगरामध्ये बसलेला असल्यामुळे त्याचं कोणी ध्येय खाणार नाही, त्याला माहिती आहे. म्हणून तो विचार काय करतो माहिती आहे? मी 1 वर्षांनी जाईन, किंवा 1.5 वर्षांनी जाईन, किंवा 2 वर्षांनी जाईन. मग काय होतं? तो 1.5-2 वर्षांनी ज्यावेळेस तिथं येतो रिटर्न, काय येतो? त्यावेळेस त्याचं पूर्ण शरीर वारुळ्यांनी, किड्यांनी, मुंग्यांनी काय कायचं खाल्लेलं असतं. आणि त्याच्यासाठी तो शरीर नसतो. काय नसतो? त्या योगीसाठी शरीर नसतं. काय नसतं?
शरीरच नसतं, लक्षात ठेवा बरं का. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं बघा, त्या योगीसाठी शरीरच नाही आहे. बरोबर. आता शरीर नाही तर मग काय करणार, कुणात घुसणार नाही. मग ते काय होतं लक्षात ठेवा, मग तो भटकतो अनंत कालचक्राच्या दुनियात. त्याला शरीरच नाहीये का की त्याच्या जीवात्म्याला मरणच नाही तर कुठून मारणार आहे. मग तो भटकतो. मग तो काय करतो माहिती, त्याला जाण्याचं एकच द्वार आहे, कुठं माहिती का, स्वतः भगवंतानी त्याला आदेश देणं. आणि जर तो मरू शकत नाही, जीवात्मा मरू शकत नाही किंवा नाही, तर त्याला मरणच नाही, तो भटकणार. मग त्याला फक्त लोकांसमोर येण्यासाठी फक्त त्याचं कुळच महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे, कुळ. मग तो काय करतो माहिती का, त्याच्या कुळामध्ये कोण आहे बघतो आणि त्याच्या कुळात जन्माला जातो. मग ज्यावेळेस त्याच्या कुळामध्ये कोणी प्रेग्नेंट असन किंवा काय असन, किंवा त्याच्या कुळामध्ये कोणाला गर्भसास थांबला असन, तर त्याच्यात तो प्रवेश करतो. काय करतो, तो प्रवेश करतो त्याच्यात. मग त्याच्यात प्रवेश केल्यानंतर काय होतं की ज्यावेळेस तो जन्माला येतो, तो ह्या नवीन दुनियात असतो. नवीन दुनियात असतो तर त्यावेळेस तो त्याची स्मरणशक्ती, स्मृतीशक्ती सगळी गमावलेली असते. आणि कायकांची जी कुळाची ताकद असते, स्मरणशक्ती, स्मृती सगळी गमावली असते. आता उदाहरणमध्ये मग ह्याची ताकदचं तेच सांगतो मी स्टोरी काय ती. तर मग ह्याच्यामध्ये काय असतं, कायकांची कुळाची दिव्य ताकद असतात की ते अंगात येतात. कुणाच्या कधी येतात, ज्यावेळेस तो 20-25 वर्षाचा झाला तेव्हा येतात, कोण 18 वर्ष झालं तेव्हा येतात, कोण 17 वर्षाचा असेल तेव्हा येतात, किंवा कोण 35 वर्षाचा झाला असेल तेव्हा येतात. जेव्हा तो त्याचं झाड म्हणजे ज्या जीव आत्म्यामध्ये तो आहे त्याच्या कुळाच्या, तर त्याचं ज्यावेळेस स्वज्ञानी शरीर होतं त्यावेळेस ती ताकद ऑटोमॅटिक अंगात येते. किंवा त्याच्या जे शरीरावरती कोणी बंधन टाकलं असेल तर कुठल्या भगवंताच्या ठिकाणी गेलं, कुठल्या गुरुजनांच्या सान्निध्यात गेलं किंवा काय गेलं, तर तिथं त्याचं बंधन वगैरे मोकळं होतं, तेव्हा तिथं तो येतो. मग तो सांगतो की मी कुळाचा आहे. काय आहे, मी कुळाचा आहे, मी असा आहे, मी तसा आहे. मग काही काय कुळाचे एवढे सामर्थ्यवान असतात की कुणापाशी जाऊ देत नाही. काय करतात, कुणापाशी अजिबात जाऊ देत नाही कुळाचे. मीच तुला देतो ज्ञान. मग ऑटोमॅटिक त्या कुळातलं जो त्याच्याकडे येतो ना, तो त्याला ऑटोमॅटिक दिव्य भाषा देतो. काय देतो, दिव्य भाषा. मग ती असते त्यांची ती देवलोकाची भाषा. आपली मनुष्य लोकांमध्ये भूलोकाची ही भाषा. उदाहरणमध्ये उर्दू बरोबर, बंगाली वेगळं, मराठी वेगळं, कन्नड वेगळं, तमिळ वेगळं, बरोबर ना. मग ही सर्व भाषा एक का नाही, वेगळे काय आहेत, सेम तसंच त्यांचं पण लँग्वेज वेगळी असते. काय असते, म्हणून कुळाची ताकद वगैरे वेगळी असते. आता तुझं किती वय आहे बाळा, अमन? 20 बरोबर. ताकद तुझ्याकडे कधी आली, माझ्यापाशी आल्यावरतीच. त्याच्या आधी आलती का, मग आता तू ह्याच्यात विचार कर. मग तुझ्यापाशी ती कुळाची ताकद का आली की त्याला माहिती कोणतरी तपस्वी हा मला बघू शकेल. काय ह्याची ताकद कधी आली, ज्यावेळेस माझ्याकडे आल्यानंतर. पण ज्यावेळेस तो माझ्याकडे आला कसा, आता त्याची मम्मी पण त्याचे पप्पा पण बरोबर, तुम्ही गुरु केलात की नाही, बरोबर. माहीत तुम्ही पण गुरु केलं ना, केलात की नाही. मग तुम्ही त्याला तिकडं गुरु करतो म्हणजे त्यांनी केला का, हा. मग आता तो माझ्याकडे येऊ का बोला, का त्यांनी तो व्हिडिओ बघितला. काय बघितला, व्हिडिओ बघितल्यानंतर ह्याचा जो मग जे मी सांगतोय ना, ते कुळच असतं की कुळापाशीच त्याला यावं लागतं तर तो पुढं येतो, नाही येत नाही. मग तसाच ह्याचा कुळाचा जो आहे तो तपस्वी आहे. कोण आहे, तपस्वी योगी, खतरनाक. आणि ते पण दत्तगुरूची परंपरा आलेलं तपस्वी आहे. त्याच्यामुळे त्याला बघण्याची कुणामध्ये पात्रता आहे का, कुणी बघू शकतं का. तुमच्याकडे किती महाराज लोक येऊन गेले, भरपूर गेले ना, कुणी बघितलं का, नाही बघितलं. ज्या वेळेस मी तिथं आलो तो किती रडला ताकद येऊन. मी तर परखाच आहे ना, मी परखा आहे तुमच्यासाठी. पण त्या दिव्य शक्तीला माहिती की माझी भक्ती कशी आहे देवाप्रतीची, म्हणून ते तिथं येऊन रडले. आणि त्यांची त्या भगवंताची काय भेट व्हायची ती झाली दत्तगुरूंची. मग ज्या वेळेस त्याला तिथं ते सर्व गोष्टी झाल्या किंवा काय नाही, त्याच्यानंतर त्याला अजून चांगले अनुभव यायला लागल्या. पण मी कार्यामध्ये दौऱ्यावरती असल्यामुळे आपल्याला वेळ भेटला का, नाही भेटला, बरोबर की नाही. मग त्याच्यानं आता त्याचा योग आला. काय आला, आज त्याचा योग आला. आणि त्या योग परमाने सर्वात भारीत आणि व्यवस्थित झाला. काय झालं, सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या.